श्री स्वामी समर्थ यूट्यूबवरील आपल्या या चॅनलला अनेक लोकांनी समर्थन केलं, अनेकांना काही विषय आवडले आणि अनेकांनी लाईक केले, शेअर्स केले, त्याबद्दल प्रथम त्यांचे धन्यवाद. आता दर गुरुवारी आपण आपल्या सेवेकऱ्यांना काही प्रश्न पडलेले असतील, त्या प्रश्नांचे उत्तर देण्याच्या थोडक्यात मी प्रयत्न करणार आहे. तरीसुद्धा दर गुरुवारी हा एक नवीन सिरीज आपण सुरू करत आहोत, तरी त्यालासुद्धा आपण समर्थन करावं, लाईक करावं आणि शेअर्स कराव्या. जे आलेले प्रश्न असतील त्या प्रश्नांना उत्तर देण्याचे आम्ही प्रयत्न करू. आज आलेला पहिला प्रश्न. गुरुजी, मंदिर म्हणजे काय आणि मंदिरात कसे जावे? आज पहिला प्रश्न आलेला आहे की मंदिर म्हणजे काय आणि मंदिरात कसे जावे. आता मंदिर या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर मनाला ज्या ठिकाणी धीर दिला जातो किंवा गेल्यानंतर आपल्या मनाला धीर वाटतो अशा जागेला मंदिर असं म्हणतात. मंदिर हे कुठल्याही देवतेचे असू शकतं. आपण इष्टदेवतेच्या मंदिरात जात असताना काय करावं आणि का जावं याचे समर्थन आपण या ठिकाणी ऐकू. मंदिरात जात असताना आपण आपल्या मळकट कपडे घालू नये, आपल्या शास्त्राप्रमाणे फाटके कपडे घालू नये आणि संपूर्ण अंगभर म्हणजे गाऊन वगैरे रात्र घालतात ते कपडे न घालून जाता त्या ठिकाणी योग्य कपडे घालून जावे. आणि त्यानंतर गेल्यानंतर प्रथम हातपाय धुवावेत, बूट चप्पल काढावेत. मंदिराच्या बाहेर जर काही वृक्ष असतील तर त्या वृक्षाला प्रदक्षिणा कराव्यात. त्यानंतर मध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला कासवाचे दर्शन होतं, कासवाला नमस्कार करावा. नंदी असल्यास नंदीला नमस्कार करावा. त्यानंतर आपल्याला घंटी लागते, घंटी वाजवून थोडा वेळ त्या घंटीच्या खाली उभं राहावं, कारण घंटीतून निघणारे नाद हे विषम लहरीला समलहरीत परावर्तित करतात आणि त्या ठिकाणी तुमचे डोकं दुखत असेल, काही इतरही आजार असतील, त्या घंटानादामुळे अनेक प्रकारचे रोग बरे होतात. तरीसुद्धा घंटानाद करून थोडा वेळ आपण घंटेखाली उभं राहावं. त्यानंतर गाभाऱ्यात गेल्यानंतर त्या मूर्तीच्या डायरेक्ट समोर उभं न राहता उजवीकडे उभं राहून आपण मनोभावे त्यांचे नमस्कार करावा. आणि प्रत्येक मंदिरात जात असताना आपल्या ऐपतीप्रमाणे फळ, फूल, दक्षिणा, अजूनही काही प्रसाद घेऊन जावा. रिकाम्या हाताने गुरूंकडे आणि मंदिरात जाऊ नये, कारण की जे काही आपल्याला लाभलेलं आहे हे गुरूंच्या आशीर्वादाने आणि ईश्वर निर्मित सर्व वस्तू असल्यामुळे त्यांनाच आपल्याला अर्पण करायचे असल्यामुळे रिकाम्या हाताने मंदिरात कधीही जाऊ नये. मग मंदिरातच का जावं, तर मंदिरात आपल्याला धीर दिला जातो. मग मंदिरात गेल्यानंतर काय घडतं, तर ज्याप्रमाणे गढूळ पाण्यामध्ये आपण तुरटी मिसळतो आणि तुरटी मिसळल्यानंतर त्या गढूळ पाण्यातील घाण किंवा जो काही गाळ असेल तो खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होतं, त्याचप्रमाणे मंदिरात गेल्यानंतर तुमच्या मनातील विषमलहरी, गढूळ विचार, अशुद्ध विचार हे शुद्ध झाल्याशिवाय राहत नाहीत आणि तुमच्या मनातील चलबिचलता ही अस्थिर असलेली अवस्था स्थिर अवस्थेत बदल होते. म्हणून मंदिरात आपण गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे मंदिराच्या ज्या प्राणप्रतिष्ठा झालेल्या मूर्तीचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि म्हणून सर्व धर्मियांनी आपापल्या इष्टदेवतेच्या मंदिरात गेलंच पाहिजे ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ.